तर वात, पित्त, कफ या 3 गोष्टी आयुर्वेदात प्रामुख्याने सांगितल्या. तर याचा परिणाम कसा होतो त्याच्यावर? कसं आहे की आपल्या केसांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे रूट, शाफ्ट आणि टिप. आता समजा हा केस आहे, इथून वरचा पार्ट आपण हा केस म्हणून बघितला, तर याचा हा खालचा जो पार्ट आहे स्काल्पच्या आतमध्ये जो जातो तो रूटचा पार्ट असतो. मधला जो पार्ट आहे तो शाफ्टचा पार्ट आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो टिपचा पार्ट आहे. आता याचं रूट, शाफ्ट आणि टिप यांचं जर तुम्ही विभागणी केली तर तुम्हाला लक्षात येईल की आधी, मध्य, अंत, उत्पत्ती, स्थिती, लय. त्यामुळे रूट बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी, शाफ्ट बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी अँड टिप बिलॉंग्स टू वात डॉमिनन्सी. म्हणजे एका केसामध्ये सुद्धा तुम्हाला कफ, पित्त आणि वात हे 3 बघायला मिळतात. एवढंच काय, त्याचे जे 3 रूट्स आहेत ॲनाजन, कॅटाजन आणि टिलोजन, या रूटच्या फेजेस आहेत. तर ॲनाजन फेज बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी, कॅटाजन फेज बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी अँड टिलोजन फेज बिलॉंग्स टू वात डॉमिनन्सी. आपल्याला त्या फेजेस नुसार सुद्धा त्यातले वात, पित्त, कफ बघायला मिळतात.